मनुस्मृती हा शब्द आपल्याकडे जरी उच्चारला तरी त्याच्याशी या ग्रंथाचा त्यातल्या वादाचा काही संबंध असो वा नसो राजकारण मात्र झोकात होतं। आताही तसंच झालंय। कारण ठरलाय नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा। या नव्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये मूल्य आणि स्वभाव वृत्ती हा जो घटक आहे त्याची सुरुवात मनुस्मृतीतल्या एका श्लोकाने करण्यात आली आणि त्यावरनं विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली। पण इथे मनुस्मृती तर बहाणा आणि सरकारवर निशाणा अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे अभ्यासक्रम नवा असला तरी वाद जुनाच आहे। आणखी किती दिवस असे स्मृतींचे वाद आपण घालत बसणार? कालसुसंगत स्मृती ठेवून कालबाह्य स्मृती जाळाव्या हा नियम आपण सोयीने विसरतोय का? मनुस्मृतीवरनं होणारा वाद माहीत असून सुद्धा तिथल्या श्लोकाचा आधार घेण्याची शिक्षण विभागाला खरंच गरज होती? मनुस्मृती म्हटलं की आपल्या स्मृतीत एकच गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळलेली मनुस्मृती। पण त्या कृतीचाही कुणी कालसुसंगत विचार केलाय का? मनुस्मृतीचा विरोध करणारे आणि त्याची बाजू घेणारे खरंच किती मनुस्मृती जाणतात की राजकारण करण्यासाठी सोयीचा मुद्दा म्हणून तो ठेवणीत कायम ठेवलेला असतो? आपल्या चर्चेचा आजचा हाच विषय आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत, वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे आपल्यासोबत असतील आणि मनुस्मृती जाळावी की वाचावी या पुस्तकाचे लेखक आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदेही काही वेळात आपल्यासोबत येतील। आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी विरोधकांची आजच्या या प्रकारावरती काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यांनी कशी टीका केलेली आहे ते सुरुवातीला ऐकूया। बदल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आता नवीन अभ्यासक्रमात मनुस्मृती जे श्लोक असतील भगवद्गीता या सगळ्या गोष्टींचा समावेश आराखड्यामध्ये त्याला आम्ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातील। मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल। माझ्या वाचण्यात आल्या आज त्याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी त्याच्यात मनुस्मृतीचाही उल्लेख आहे। याचा अर्थ या सरकारची राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा। या संबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे। जर नाही घेतली तर मग अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक विचाराच्या ते स्वस्थ बसणार नाही। मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे। मनुस्मृतीनेच या समाजामध्ये चातुर्वर्ण्य आणलं, मनुस्मृतीनेच महिलांना मुख्य प्रवाहातनं बाहेर काढलं, मनुस्मृतीमध्ये महिलांबद्दल अपमानकारक म्हणजे जे न शोभणारे ते शब्द वापरलेले आहेत आणि या सगळ्याचा राग म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडमध्ये 1927 साली जाळली। आम्ही बोंबलून सांगत होतो बहुजन समाजाला की हे आज ना उद्या मनुस्मृती आणणार, लोकांच्या लक्षात आलं नाही। आता आलं तुमच्या पाठ्यपुस्तकात। आणि ज्या श्लोकावरून हा वाद झालेला आहे तो श्लोक या आराखड्यामध्ये नमूद आहे, तो कुठे आहे आणि तो काय श्लोक आहे आपण ते सुद्धा जाणून घेऊया। हा श्लोक असा आहे, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम। याचा अर्थ असा आहे की वृद्धांची ज्येष्ठांची नित्य सेवा केल्यामुळे आयु, विद्या, यश आणि बल हे 4 गोष्टी एखाद्या व्यक्तीमध्ये वाढू शकतात असा याचा शब्दशः अर्थ आहे। आता राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये याचा उल्लेख कुठे झालेला आहे तर मूल्ये आणि स्वभाववृत्ती व्हॅल्यूज अँड डिस्पोजिशन हा जो त्यांचा एक घटक आहे त्या घटकाची सुरुवात या श्लोकाने करण्यात आलेली आहे। हेमलता पाटील आहेत आपल्यासोबत। हेमलता ताई, या सगळ्या प्रकाराकडे काँग्रेस कसं बघतं? नाही, एकच आमची स्पष्ट भूमिका आहे की ज्या गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ज्या विवादाच्या गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजे आणि ज्या गोष्टी आता म्हणजे ज्या गोष्टींची गरज नाहीये, सरकार मुद्दाम अशा काही गोष्टी मुद्दाम करतं, लोकांच्या प्रतिक्रिया करतं, वादविवाद घडवून आणतं आणि आपला कार्यक्रम पुढे रेटतं।
तर मला असं म्हणायचं आहे की ह्या गोष्टीची गरजच काय होती. आता मनुस्मृतीबद्दल इतक्या गोष्टींमध्ये वादविवाद होतात, त्याबद्दल विविध लोकांकडनं चर्चा होते आणि असं असताना परत तुम्हाला मनुस्मृतीतलाच एक श्लोक घ्यायचा. आता त्या श्लोकाबद्दल काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं जरी नसलं तर त्यातलाच एक श्लोक घ्यायचा आणि त्या दृष्टीने मग परत मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये आणायची आणि मग परत चर्चा घडवून आणायची. हे सगळं सरकारने टाळलं पाहिजे आणि अशा गोष्टी सरकार कशासाठी करतं हेच मला कळत नाहीये. म्हणजे थोडक्यात काँग्रेसची भूमिका अशी आहे की हा श्लोकाचा जो कंटेंट आहे त्या कंटेंटला विरोध नाहीये, मात्र त्याचा उगम जिथे झालाय त्या मनुस्मृतीला विरोध आहे काँग्रेसचा, बरोबर? नाही नम्रता, कंटेंटचा एक मिनिट नम्रता मला क्लिअर करू देत. नम्रता आवाज येतोय का माझा? बोला, तुमचा आवाज मला स्पष्टच म्हणायचंय की नेमकी भूमिका सांगा या श्लोकाबद्दल. नेमकी भूमिका की मनुस्मृतीला कुठल्याही पद्धतीचं आता कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये स्थान दिलं गेलं नाही पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. बर, म्हणजे हा श्लोकाचा अर्थ काहीही असला फक्त तो मनुस्मृतीमधला आहे म्हणून त्याला विरोध करायचा, बरोबर? कारण मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेबांनी जाळलेली होती आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याचा निषेध केला पाहिजे, बरोबर? नाही, एक मिनिट नम्रता, बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली त्याच्या मागची कारणमीमांसा केली तर मनुस्मृतीमध्ये ज्या पद्धतीची चातुर्वर्ण व्यवस्था दाखवलेली आहे, ज्या पद्धतीच्या महिलांबद्दल वक्तव्य आहेत, ज्या पद्धतीनं एखाद्या समाजाचा त्याच्यामध्ये समाजाचं मोठेपण दाखवण्यासाठी क्षुद्र समाजाचं ज्या पद्धतीने त्याच्यावर अन्याय केला गेला किंवा ज्या पद्धतीचे सगळे वचनं आहेत ते सगळं जर बघितलं तर मनुस्मृती ही 100% आचरणात आणली गेली नाही पाहिजे, त्याचा अभ्यास नाही केला गेला पाहिजे. आणि आता त्या पुलाखालून बरंच पाणी गेलं. म्हणजे त्या काळामध्ये म्हणून काय सांगितलं, त्या काळामध्ये कशी चातुर्वर्ण व्यवस्था होती, त्या काळामध्ये कशा पद्धतीने समाज चालत होता. त्यानंतर आपण एक बघितलं आता सतीची चाल, एक साधं उदाहरण देते की त्या काळामध्ये सतीची चाल ही किती चांगली आहे, त्यामध्ये महिलांचं कसं पुण्य त्यांना प्राप्त होतं, अशा पद्धतीच्या गोष्टी करून महिलांना अक्षरशः जिवंत जाळण्यात येत होतं आणि हे कालांतराने हे किती अमानुष कृत्य आहे आणि ह्या अमानुष कृत्याचा सर्वांनी विरोध केला. त्या काळामध्ये त्याचं इतकं म्हणजे एखादी मुलगी सती गेली तर तिला कसं पुण्य प्राप्त होतं, ती कशी सद्गती मिळते, ह्या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये समाजावरती बिंबवण्यात आल्या होत्या. ज्या चुकीच्या पद्धती आहेत, ज्या चुकीच्या रीती आहेत त्या सगळ्या टाळल्या गेल्या पाहिजे आणि म्हणून मनुस्मृतीला आमचा विरोध आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने मनुस्मृती जाळून कशा पद्धतीने चुकीची समाज रचना या देशासमोर आणलेली आहे, महात्मा फुलेंनी त्याला विरोध केला आणि सर्वच समाज सुधारकांनी त्याला विरोध केला. काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे की अभ्यासक्रमामध्ये अशा पद्धतीचे विषय आणले नाही पाहिजेत आणि अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा घडवून नाही आणल्या पाहिजेत. अगदी. आपल्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे आहेत. शिंदेजी, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय आणि आता काँग्रेसने जी भूमिका घेतली की मनुस्मृतीमध्ये महिलांबाबत, शोषित समाजाबाबत आक्षेपार्ह विधानं, आक्षेपार्ह वर्से श्लोक आहेत, त्यांच्या आयुष्यावरती मोठा परिणाम करतील असं काही सांगितलेलं आहे, मग हा ग्रंथ आपण 100% का स्वीकारायचा? नाही, आता काँग्रेसने जी भूमिका मांडली तर त्यात त्यांनी जो श्लोक घेतलेला आहे तर तो त्या श्लोकाच्या संदर्भात त्यांनी ती भूमिका मांडलीच नाही आणि त्यांनी सर्वसाधारणपणे सांगितलं की मनुस्मृतीला आमचा विरोध आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता आणि मनुस्मृती जाळली होती. मग बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसचं समर्थन होतं का? त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पाडणारी हीच काँग्रेस होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्याच्याविषयी म्हणायचं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच संदर्भामध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ते मग काँग्रेस त्याचा पुरस्कार करतोय का? काँग्रेस त्याच्या दृष्टिकोनातून काय म्हणतंय का भूमिका? त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून मनुस्मृतीच्या दृष्टिकोनातून मुळात गोष्ट कशी आहे की जर समजा मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चुकीच्या आहेत असं जर तुमचं म्हणणं आहे तर पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की मनुस्मृतीच्या दृष्टिकोनातून आज काही तिचं कुठे पाठ चालू नाहीये. आज मनुस्मृतीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज पाठ्यक्रमामध्ये फक्त त्याच्यातला एक श्लोक घेतला आणि जो श्लोक घेतलाय त्याने उलट गुरु आणि यांचा आदर्शच पाळावा. मनुस्मृतीच्या विषयी जे विवादित श्लोक आहेत त्या विवादित श्लोकांच्या संदर्भामध्ये त्यांना प्रक्षिप्त श्लोक असं म्हटलं जातं. कारण या मनुस्मृतीचा मी सविस्तर अभ्यास करून त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे.
आणि हे पुस्तक लिहित असताना मी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या की मूळ मनुस्मृती ही साधारणपणे आजपासून 1200 वर्षापूर्वी 12,240 वर्षापूर्वी लिहिली गेलेली आहे. आपल्याकडे एकच मनु नाही आहे, आपल्याकडे स्वयंभैव, वैवस्वत किंवा अशा प्रकारचे 14 मनु आहेत. आणि ह्या 14 मनूंच्या काळामध्ये ही जी लिहिली गेलेली मनुस्मृती आहे, ह्या मनुस्मृतीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की श्रुती याचा अर्थ जे ऐकून लिहिलेले आहेत ते वेद आहेत, आणि स्मृती याचा अर्थ समाजासाठी लागू असलेले कायदे. त्यामुळे समाजासाठी लागू असलेले कायदे हे जे आहेत ह्याच्यामध्ये त्यात स्पष्टपणे असा उल्लेख आहे की मनुस्मृतीमधले जे कायदे आहेत हे सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युग यांच्या संदर्भामध्ये आहे. कलियुगामध्ये समाजाला बघून मोठा अभ्यासाचा विषय आहे. आपण अगदी क्लिष्ट करण्यापेक्षा मी एक साधा प्रश्न ह्याच्या दृष्टीने तुम्हाला विचारते. म्हणजे मी असं एक ठिकाणी वाचलं होतं, मी स्वतः मनुस्मृती वाचलेली नाही, एक थोडंसं त्याबाबत वाचनात जे आलेलं होतं, मी असं ऐकलंय की आयुष्य कसं जगावं माणसाने, डे टू डे लाईफ कसं असावं असं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि त्यातली एक गोष्ट अशी की नदीत शौच करू नये, शौचाला जाऊन आल्यानंतर हात धुवावे, अगदी इथपासून गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. खरं आहे का? तुमचा अभ्यास आहे म्हणून तुम्हाला विचारते. म्हणजे मनुष्याने समाज जीवनामध्ये कसं वागावं ह्या दृष्टिकोनातून. आता मगाशी मी एक प्रतिक्रिया हे झाली की त्याच्यामध्ये म्हटलं की मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितलं गेलं. म्हणजे ह्याच्यासारखा अभ्यासहीन मुद्दा काहीच नसेल की मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितलेलं आहे. मुळात मनुस्मृतीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर मनुस्मृतीपेक्षा देखील वेद हे प्राचीन आहेत. आणि स्वतः मनुने सांगितलेलं आहे की जेव्हा माझ्या स्मृतीमधलं लिहिलेलं आणि वेदांमध्ये लिहिलेलं ह्याच्यामध्ये तुम्हाला अंतर आढळेल, त्यावेळी वेदांमध्ये जे म्हटलेले तेच तुम्ही प्रमाण माना. दुसरी महत्वाची गोष्ट की मूळ मनुस्मृतीमध्ये 684 श्लोक होते फक्त. आज जी मनुस्मृती आपल्याला मिळते त्याच्यामध्ये 2400 श्लोक आहेत. आणि हे सगळे श्लोक इंग्रजांच्या काळामध्ये वाढवले गेले असा प्रकारचा त्याच्यावरती आरोप होतो की हे श्लोक मूळ मनुस्मृतीमधले नाही आहेत. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं, एकदा जर आपण म्हणतो की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांवरती पण ही गोष्ट तुम्ही मान्य करता की त्यामध्ये अनेक डेरोगेटरी मार्क्स स्त्रियांवर केलेले आहेत, शोषित समाजावर केलेले आहेत, हे मान्य करता तुम्ही? हे जे आहेत, हे जे श्लोक आहेत हे प्रक्षिप्त म्हणजे नंतर कोणीतरी हेतू पुरस्तर घातलेले आहेत आणि ह्या श्लोकांचा आणि मनुस्मृतीचा संबंध नाही आहे अशा प्रकारचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि हे जे श्लोक आहेत हे इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे मनुस्मृती जी आहे तर ही आपल्याकडे ज्यांनी ती मिळाली आणि ह्याच्यात सर ऑगस्टस फ्रीज यांनी ही मनुस्मृतीची मूळ कॉपी चीन आणि जपान मधून मिळवून त्यांनी, म्हणजे बघा मनुस्मृती मूळ जी आज कॉपी जी आज अस्तित्वात आहे ब्रिटिश म्युझियम मध्ये ती भारतात मिळालेली नाहीये. मनुस्मृती त्यांना जी मिळाली ब्रिटिशांना ती मिळाली जपान आणि चीन मध्ये आणि त्याच्या मूळ प्रती ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ मनुस्मृती केवळ भारतामध्ये लागू नव्हती, मनुस्मृती चीन आणि जपानमध्ये त्या काळामध्ये होती. आणि हे मी संशोधकांचं नावही सांगितलं सर ऑगस्टस फ्रीज यांनी हे. आणि मग त्यामध्ये की त्या काळामध्ये समाजामध्ये भेद कसे निर्माण करता येईल, डिवाइड अँड रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी होती. त्यामुळे त्यांनी थोडक्यात तुम्ही म्हणताय की त्या काळामध्ये मनुस्मृतीबद्दल मिसगाईड केलं गेलं असं म्हणताय तुम्ही? ठीक आहे. आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे. मला पॅनलवरच्या इतरही गेस्टकडे जायचंय. शिवराय कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. शिवराय कुलकर्णीजी, आरोप तुमच्यावरती सत्ताधाऱ्यांवरती थेट केला जातोय की भाजपची नीती आहे चंचू प्रवेश करायचा आणि त्यानंतर एकत्रित आपला त्या ठिकाणी मसुदा राबवायचा, मनुस्मृती भाजपला परत आणायची आहे, असा थेट आरोप काँग्रेसने तुमच्यावरती केलेला आहे. हे बघा, मी सुरुवातीला सांगू इच्छितो की इफ अनटचेबिलिटी इज नॉट रॉंग, देअर इज नथिंग रॉंग इन द वर्ल्ड. जर अस्पृश्यता चुकीची नसेल तर जगात चुकीचं काहीच राहू शकत नाही. आणि म्हणून निसर्ग निर्मित भेद सोडून मानव निर्मित जे जे भेद आहेत ते संपुष्टात आणण्यासाठी जे जे करावं लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि म्हणून आम्हाला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आमची पूर्ण निष्ठा आहे, आमचा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे मनुस्मृती पुन्हा लागू करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. हे अगदी स्पष्ट. आणि हे काँग्रेसने म्हटलं, यांनी म्हटलं, त्यांनी म्हटलं म्हणून तरी होत नसतं. आता ते गेले पूर्ण निवडणुकीमध्ये ओरडतात रोज की संविधान बदलणार. संविधान सर्वात जास्त बदललं ते काँग्रेसने. नाही, ठीक आहे, त्या मुद्द्यात आपण जाऊया नको. आपण ह्या आराखड्यावरती मर्यादित राहूया. तुम्ही तुमची भूमिका क्लिअर केली आहे. मग तुमच्याच सरकारच्या शिक्षण विभागाने जेव्हा हा आराखडा तयार केला त्यावेळेला मनुस्मृतीचा जेव्हा संदर्भ येतो त्यावर आक्षेप का घेतला गेला नाही?
एक तर चर्चेमध्ये मी तांत्रिक विषयांमुळे उशिरा आलो. मला माझी भूमिका तर प्रथम मांडू द्या की मनुस्मृती आणण्याचा विषयच नाही. पण आज ज्या श्लोकावरून वाद आहे, मला तुम्ही सांगा, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीने यांनी आता 8 दिवसापूर्वी काँग्रेसच्या प्रवक्त्या, मोठ्या प्रवक्त्या आहेत, फायर ब्रँड, त्यांनी 8 दिवसापूर्वी एका मोठ्या वाहिनीवर चर्चा करताना यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः या श्लोकाचा वापर केला आणि सांगितलं की जिथे स्त्रियांची पूजा होते तिथेच देवता वास्तव्य करतात. हे जे उदाहरण सुप्रिया श्रीनेत यांनी दिलं हे मनुस्मृतीतलं आहे. हो, मनुस्मृतीतला एखादा श्लोक असं असतं की तुमच्यावर जे आक्रमक होऊन गेले मोगलांपासून इंग्रजांपासून सगळेजण यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी काही आम्ही सोडून नाही दिल्या. त्यातलं एखादी गोष्ट बरी असेल तर आम्ही घेतलेली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये आम्ही मोगलांनी जो जो संगीताचा विचार, चांगला विचार इथे रुजवला तो स्वीकारलेला आहे. मला सांगा, अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेवितः चत्वरितस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम, याच्यामध्ये तुम्ही ज्येष्ठांचा आदर करावा हे म्हणणं जर चुकीचं असेल तर यापुढे ज्या पद्धतीने काँग्रेस सगळ्यांचा अपमान करते तसा अपमान जसा त्यांनी बाबासाहेब आता याच्यावरच माझा प्रश्न आहे, याच्यावरच माझा प्रश्न आहे. आता ह्याच फिलॉसॉफीचा श्लोक हा चाणक्य सूत्रीमध्ये सुद्धा आहे. मग चाणक्य सूत्रीमधनं घेतला जात नाही आणि मनुस्मृतीमधनं घेतला जातो. अपमान करण्याचा मी त्यांच्या अधिकारावर बोलणार नाही, पण हा श्लोक घेतल्यामुळे भुई धोपटत राहायची आणि खोटं नॅरेटिव्ह मांडत राहायचं की मनुस्मृती आणणार आहे, मनुस्मृती आणणार आहे. अरे तुम्ही किती दाखले दिले आतापर्यंत मनुस्मृतीतले? इतक्या वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही अनेक दाखले मांडलेला आहे. त्यांचं नेहमीची वर्तणूक त्यांची अशी आहे की एखाद्या मुद्द्याचा अंदाज घ्यायचा, तो मुद्दा लोकांवरती ठोसायचा, इतिहासाचं सुद्धा विकृतीकरण करायचं, पाठ्यपुस्तकांमध्ये चुकीचा इतिहास सांगायचा, त्याच्यावरती लोकांच्या रिॲक्शन्स काय येतात बघायचं, इतिहासाला वेगळ्या पद्धतीचा मुलामा द्यायचा आणि लोकांना कशा पद्धतीने भ्रमित करता येतं ते बघायचं. त्याच्या जर समाजामधून रिॲक्शन्स आल्या तर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही वंदन करतो म्हणायचं, घटनेचा आम्ही आदर करतो म्हणायचं आणि बॅकफुटला जायचं. ह्यांचं हे नेहमीची ह्यांची तुम्ही बघितला का, नेहमीची ह्यांची स्ट्रॅटेजी आहे. नम्रता वेद अपौरुषेय होते म्हणतात. पुराण आलं, नंतर स्मृती आली, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घुसडल्या गेल्या, अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश झाला की ज्याच्यावरती आता समाजाचं ऑब्जेक्शन आहे. माझं एकच म्हणणं आहे की ह्या सगळ्या आत्ता स्वतः बोलताना सांगितलं की नक्की म्हणू किती होते, नंतर कुठल्या गोष्टी कोणी घुसडल्या, इंग्रजांच्या काळामध्ये काही गोष्टी आल्या, हे सगळं तुम्ही बाजूला सारून तुम्ही ह्या भानगडीत न पडता, तुम्हाला तुकारामांच्या गाथा तुमच्याकडे आहेत, ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं ते तुमच्याकडे आहे, संत परंपरा एवढी या देशाला मोठी लाभलेली आहे, या देशामध्ये एवढे मोठे महापुरुष होऊन गेलेले आहेत, अगदी महात्मा गांधींपासून आंबेडकरांपासून महात्मा फुलेंपर्यंत ते काय सांगतात समाजासाठी, त्यांनी समाजासाठी काय करावं सांगितलं, त्याचे तुम्ही धडे द्या ना. तुम्ही कशाला ह्या ज्या गोष्टी कोणी वादग्रस्त आहेत त्यामध्ये का शिरायचं? तुमचा मुद्दा लक्षात आला. शिवराय कुलकर्णी, वादग्रस्त आहेत अशा गोष्टींमध्ये घुसायचंच का? जसं मी मगाशी उदाहरण दिलं होतं की हा श्लोक चाणक्य सूत्रीमध्ये सुद्धा आहे, पण तो मनुस्मृतीतला घेतला जातो आणि वाद होतो. मी तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की ज्याला ज्या युनिव्हर्सल ट्रूथ आहेत त्या म्हणजे वैश्विक सत्य आहे, न बदलणारं सत्य आहे, ते कुठूनही घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? मला तुम्ही सांगा ना. आपला मनुस्मृतीशी वाद कुठे आहे? माणसांमध्ये भेद करण्याचा मनुस्मृतीसोबतचा वाद आहे, ते तर काढून टाकलेला आहे. पण मनुस्मृतीमध्ये एखादा श्लोक लिहिला गेला आहे म्हणून तो चुकीचाच हे मानण्याचं काही कारण नाही ना. मला तुम्ही सांगा त्याचा अर्थ आपल्याला कळतो की नाही? मी तुम्हाला अगदी सोपं आणि छान उदाहरण सांगतो की काँग्रेसच्या प्रचाराच्या गाड्यांवर एक गाणं नेहमी वाचतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है उसके गुलसिता हमारा. हे लिहिणारा जो इक्बाल आहे तो पाकिस्तानवासी झाला नंतर, पण आम्ही गाणं वापरतो की नाही वापरत त्याचं? इक्बाल नंतर पाकिस्तान प्रेमी झाला, या देशामध्ये नाही राहिला. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की चांगला विचार मग तो कुठूनही आला तर काय फरक पडतो? ठीक आहे, भूमिका लक्षात आली. अगदी शेवटची 15 सेकंद. शिंदे सर, मनुस्मृती जाळावी की वाचावी? मला याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली असं सतत सांगितलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 11 जानेवारी 1950 ला मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयात केलेलं भाषण,
त्यातली 2च ओळी मी वाचून दाखवतो आपल्याला. हे समग्र भाषणे खंड 8 पान नंबर 17 आणि 18 वरती उपलब्ध आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या. मी जाती निर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पराशर स्मृतीचा आणि स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्मृती स्मृतीचा आधार घेतलेला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मी मनुस्मृतीचा आधार घेतलेला आहे. म्हणजे आज संविधानामध्ये जो स्त्रियांना समान हक्क अधिकार वारसा हक्कामध्ये मिळाला तो मनुस्मृतीतून घेतलेला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. हे जर आपण बघितलं तर आपल्याला केवळ एवढंच म्हणून चालणार नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि जर असं म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवता की प्रत्येक गोष्टीला एक कंटेम्पररी अर्थ असतो, काल सुसंगत अर्थ असतो, तो अर्थ आपण बघितला पाहिजे. आणि खरंच आहे सगळ्या बाबतीत कुठलाही पुस्तक कुठलाही ग्रंथ हा 100% परफेक्ट असणार आहे असं कुणीही धरून चालू नये. आपल्याकडे ज्या तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे अशा खूप मोठी नावं आता घेतली आपल्या संतांची, त्याच परंपरेतलं एक पुढचं नाव म्हणजे समर्थ रामदास. तर समर्थ रामदासांनी एक श्लोक सांगितलेला आहे, जे जे उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत सर्व टाकून द्यावे. तर एवढी सुंदर फिलॉसॉफी आपल्याला आयुष्यासाठी सांगितलेली असताना या अशा धर्मग्रंथांसाठी ती का लागू करू नये हा एक इथे प्रश्न उरतो. त्याचबरोबर वादग्रस्त गोष्टींना हात घालताना सरकारने सुद्धा विचार करायला हवा, हेही तितकंच खरं आहे. या चर्चेत आपल्याला शिवराय कुलकर्णी, शिंदे सर आणि हेमलता पाटील तिघांनीही वेळ दिला, तिघांचेही आभार. चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.